नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेद मराठीमध्ये. आपण आज स्वस्त ऋतूचा पेपर 1 आहे प्लस पेपर 2 आहे, याच्या चॅप्टर वाईज काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्याचबरोबर ब्लूप्रिंट काय आहे, ब्लूप्रिंटचे आपण पूर्ण अनालिसिस पाहणार आहोत. जे एमकेचे टॉपिक्स कोणते आहेत, डिझाय टू नोचे कोणते आहेत, नाईस टू नोचे कोणते आहेत. तर तुमची आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि हा जो टायमिंग आहे हा परफेक्ट टायमिंग आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. या अगोदर आपण रोड मॅप ठरवून दिलेले आहेत. आय होप तुम्ही ते फॉलो करत असाल. आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्या सब्जेक्टचा किती तास अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा, हे सगळं आपण सांगितलेलं आहे त्या रोड मॅप मध्ये. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचंय, चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी बनवायची आहे. बघा, काही मुलांनी तर गेल्या वर्षी म्हणजे फर्स्ट इयरला जेव्हा होते तेव्हा तर काय ब्लूप्रिंट आहे ही बघितलीच नाही. आम्हाला सिलेबस कॉपी काय असते हे माहितच नाही. आम्ही कस तरी पास झालो, म्हणजे काहीतरी वाचलं, आम्ही टेक्स्ट बुक वाचलं आणि टेक्स्ट बुक मधूनच आम्ही रीड करून पास झालो. परंतु यावेळेस आपल्याला तशी चुकी करायची नाही. म्हणजे चुकी म्हणजे ती चांगलंच केलं, तुम्ही अभ्यास केलाच आहे, पास तर झालेलेच आहे. यामध्ये फक्त काय करायचं, आपल्याला स्मार्टली स्टडी करायचं आहे. स्मार्टली स्टडी म्हणजे काय, कोणते टॉपिक्स आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आहेत, एक्झाम मध्ये विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपण काय करायचं नाहीये की जे कोणते कोणते असे चॅप्टर आहेत जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट नाही, त्यामध्ये आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. तो वेळ आपण काय कोणाकडे द्यायचा, जे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत, मार्क्स ओरिएंटेड आहेत, अशा टॉपिक्सवर आपला जास्त भर द्यायचा आहे. तर ही जी काय ब्लूप्रिंट आहे, ब्लूप्रिंट सिलेबस कॉपीच्या खालती असते. आणि ही ब्लूप्रिंट म्हणजे कशी असते, जसं की तुम्ही एखाद्या अननोन सिटीमध्ये गेले आणि तिथे बिना गुगल मॅपचे फिरताय, त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा तुम्हाला ब्लूप्रिंट माहित नसते आणि तुम्ही परीक्षा देताय, तर ती तशा पद्धतीने तुमची परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय घाबरायची गरज नाही, कारण की आमचं नातं तुमच्यासोबत जोडले गेलेलं आहे. अभी हमारा रिश्ता आपसे आपसे जुड़ा हुआ है, इसलिए आपकी परेशानी हमारी परेशानी, इसलिए आप चिंता मत करो, देखेंगे हम क्या क्या होता है. तर बघू आपण ब्लूप्रिंट कशा पद्धतीने आपल्याला अनालिसिस करायची. तर ही जी काय ब्लूप्रिंट आहे, ही ब्लूप्रिंट काय असते, तर ही ब्लूप्रिंट अगोदर समजून घ्या. ही जी ब्लूप्रिंट आहे ही जुनी ब्लूप्रिंट आहे. आपल्या स्वस्त ऋतूची काही मुलांना माहिती नसेल, ब्लूप्रिंट चेंज झालेली आहे. नवी आणि जुनी यामध्ये काय फरक आहे, तर यामध्ये पेपर 1 तर सेमच आहे, फक्त पेपर 2 मध्ये काय फरक आहे बघा. तर यांनी जो मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर आहे यावरती 6वा एसक्यू यांनी जुन्या ब्लूप्रिंट मध्ये दिलेला आहे. तर ही जुनी ब्लूप्रिंट मध्ये 6वा एसक्यू जो आहे या चॅप्टर वरून दिलेला आहे, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर. तर नवीन ब्लूप्रिंट नुसार हा चॅप्टर जो आहे हा कट करण्यात आलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला पेपर 2 च जे आहे, या ठिकाणी तुम्हाला हे 8 एसक्यू दिसतात. या 8 एसक्यू मध्ये तो चॅप्टरच या ठिकाणी कट केलेला आहे. मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर वर तुम्हाला या ठिकाणी एसक्यू दिसणार नाही, त्यावरून ते तुम्हाला एमसीक्यू विचारणार आहेत. बाकी सगळं बऱ्यापैकी सेमच आहे. तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची जी ब्लूप्रिंट आहे ही सुरुवातीला आपण बघूयात. तर यामध्ये बघा, ही ब्लूप्रिंट कुठे असते, तर ही जी काय आपली सिलेबस कॉपी आहे, सिलेबस कॉपीच्या एकदम खाली ही ब्लूप्रिंट असते. तर ही ब्लूप्रिंट कशासाठी दिलेली आहे, तर ही तुमचा एसक्यू, त्याचबरोबर एमसीक्यू आणि एलक्यू कोणत्या टॉपिक मधून येणार आहेत हे सगळं दिलेलं आहे. सर हे सगळं दिलेलं हे आम्हाला माहितीच नाही. तर हे बघा, या ठिकाणी खूप मुलांना ब्लूप्रिंट माहिती नाही की तुम्हाला एमसीक्यू फिक्स करून दिलेले आहेत, एसक्यू फिक्स दिलेला आहे, एलक्यू फिक्स दिलेला आहे. तुम्हाला फक्त ते वाचायचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिला जो एमसीक्यू दिलेला आहे बघा, पहिला पेपर 1 चा पहिला एमसीक्यू तुम्हाला स्वस्त आणि स्वास्थ्य या चॅप्टर मधून येणार आहे. दुसरा एमसीक्यू तुम्हाला दिनचर्या मधून येणार आहे. तिसरा रात्रीचर्या मधून येणार आहे. चौथा ऋतुचर्या मधून येणार आहे. जो पाचवा आहे, पाचवा रोगानुत्पादनीय मधून येणार. सहावा सदवृत्त, सातवा आहार, त्यानंतर आठवा योगा, त्यानंतर 10वा नॅचरोपॅथी. त्याचबरोबर पुन्हा एकदा 11वा एमसीक्यू जो आहे हा दिनचर्यावरून येणार. 12वा रात्रीचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त, आहार, परत दिनचर्या, म्हणजे दिनचर्यावर एकट्या दिनचर्या या चॅप्टरवर तुम्हाला 3 एमसीक्यू येणार आहेत. त्यानंतर परत 19वा ऋतुचर्या आणि 20वा जो आहे एमसीक्यू हा योगा मधून येणार आहे. तर हे सगळे तुम्हाला एमसीक्यू आहेत जे की त्या त्या चॅप्टर मधून येणार आहेत असं यांनी दिलेलं आहे, जे की येतात सुद्धा. म्हणजे जे काही 20 एमसीक्यू आहेत, 20 एमसीक्यू कोणत्या कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत हे सगळं आपल्याला फिक्स दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आता एसक्यू सुद्धा आपल्याला फिक्स दिलेले आहेत. तर फिक्स कोणते दिलेले आहेत एसक्यू ते बघूया सुरुवातीला. तर यामध्ये बघा, जो की पहिला एसक्यू आहे, शॉर्ट आन्सर क्वेश्चन, यामध्ये पहिला एसक्यू येणार आहे स्वस्त आणि स्वास्थ्य मधून, दुसरा येणार आहे दिनचर्या मधून, तिसरा रात्रीचर्या, चौथा रोगानुत्पादनीय, सहावा सदवृत्त, त्यानंतर सहावा रसायन,
फॉर स्वस्त, 7वा आहार आहार आणि 10वा जो आहे एसीक्यू हा नॅचरोपॅथी मधून येणार. तर हे जे 8 एसीक्यू आहेत हे 8 एसीक्यू तुम्हाला त्या त्या चॅप्टर मधून पाहायला मिळतील. त्यानंतर एलक्यू सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. पहिला एलक्यू आपल्याला दिनचर्या, दुसरा ऋतुचर्या, तिसरा आहार आणि चौथा एलक्यू आपल्याला योगावरून येणार आहे. त्यामुळे हे जे काही दिलेलं आहे हे आपल्याला फॉलो करायचं आहे. आता आपल्याला इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते, तर आपल्याला एलक्यूचे चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. का? कारण की या दिनचर्या हा एलक्यू येणार आहे. या दिनचर्येवरून तुम्हाला यामध्ये बघा हे एसीक्यू सुद्धा येणार आहे, प्लस 3 एमसीक्यू सुद्धा येणार. त्यामुळे दिनचर्या आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट झाला. नंतर ऋतुचर्या सुद्धा खूप इम्पॉर्टंट झाला आहे, कारण की यावरती तुम्हाला एलक्यू येणार आहे, प्लस यामधून तुम्हाला एसीक्यू सुद्धा येणार आहे, प्लस एमसीक्यू सुद्धा येणार. त्यानंतर आहार आणि योगा हे जे 4 चॅप्टर आहेत, हे 4 चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणून त्याचा आपल्याला व्यवस्थितच अभ्यास करायचा आहे. तर बघूया यामध्ये. हे झालं पेपर 1 बद्दल. पेपर 1चं तुम्हाला समजलं कशातून एमसीक्यू येणार आहे, तर कशातून एसीक्यू आणि कशातून आपल्या एलक्यू येणार आहेत. त्याच पद्धतीने पेपर 2 चा सुद्धा दिलेला आहे. हे 20 एमसीक्यू त्या चॅप्टर मधून येणार आहे. पहिला जो एमसीक्यू आहे हा आपल्याला जनपदंश किंवा मारकव्याधीवरून येणार. दुसरा एमसीक्यू आपल्याला एन्व्हायरमेंटल हेल्थ, तिसरा डिझास्टर मॅनेजमेंट, चौथा ऑक्युपेशनल हेल्थ, त्यानंतर 5वा स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, 6वा डिसइन्फेक्शन. अशा पद्धतीने परत त्यामध्ये 20 एमसीक्यू जे आहेत ते त्या चॅप्टर मधून येणार आहेत, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर एससीक्यू सुद्धा सांगितलेलं. पहिला एससीक्यू पेपर 2 चा डिझास्टर मॅनेजमेंट, दुसरा ऑक्युपेशनल हेल्थ वरून येणार, तिसरा स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, चौथा डिसइन्फेक्शन, 5वा WHO आणि इंटरनॅशनल एजन्सी मधून, 6वा फॅमिली वेलफेअर प्रोग्राम, त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स आणि 8वा हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन वरून येणार आहे. त्यानंतर एलक्यू. आता एलक्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे पहिला जनपदंश मधून त्यामध्ये जनपदंश म्हणजेच मारक व्याधी, दुसरा एलक्यू एन्व्हायरमेंटल हेल्थ, तिसरा प्रायमरी हेल्थ केअर आणि चौथा नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. यावरून आपल्याला 4 एलक्यू येणार आहेत. 4 एलक्यू 4 वेगवेगळ्या चॅप्टर वरून. तर यामध्ये बघा यांनी काय दिलेलं आहे, यांनी कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स दिलेले आहेत हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. ते फक्त आपण काय करत नाही, अनालिसिस करत नाही. सगळं आपल्याकडे गोष्टी उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला कष्ट घेऊ वाटत नाही. तर कष्ट आम्ही घेतो, फक्त तुम्ही काय करा, आम्ही जे सांगतो ते फॉलो तरी करा. फॉलो केलं 100% तुम्ही पास होणार आहेत. तर यामध्ये बघा पहिला जो स्वस्त आणि स्वस्त आहे हा आपल्याला 6 मार्कासाठी दिलेला आहे चॅप्टर. यामधून तुम्हाला एलक्यू यांनी येणार नाही असं डायरेक्टली सांगितलंय. बघा आता किती सोपं झालं. आपल्याला यामधून एक एमसीक्यू येणार आणि एक एसीक्यू येणार. सिंपल आहे. त्यानंतर आपल्याला दिनचर्या, ऋतुचर्या आणि रात्रीचर्या हे जे 3 चॅप्टर आहेत, हे 3 चॅप्टर मिळून आपल्याला 38 मार्क्स त्यांनी वेटेज दिलेलं आहे. त्यामधून सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे जी रात्रीचर्या आहे या रात्रीचर्येवर तुम्हाला एलक्यू येणार नाही. म्हणजे तुमचे 2 फिक्स एलक्यू झाले. कशावरती? एक म्हणजे दिनचर्येवरती आणि दुसरा म्हणजे ऋतुचर्येवरती. हे एलक्यू तर यामधून येणारच तुम्हाला 2, त्याचबरोबर एसीक्यू सुद्धा यावरून येणार आहेत. त्यानंतर यावरून तुम्हाला एमसीक्यू सुद्धा विचारले जातात आणि रात्रीचर्या जे आहे यावरती तुम्हाला फिक्स एसीक्यू असतो. म्हणजे बघा आपण किती प्रॉपरली स्टडी करू शकतो. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही रात्रीचर्या आहे आपल्याला एसीक्यू साठी वाचायचं आहे. ऋतुचर्येमधून जो एक ऋतू आहे यावरती फिक्स एलक्यू आहे, दिनचर्येवरती तुम्हाला फिक्स एलक्यू आहे. त्यानंतर 5वा जो चॅप्टर आहे रोगानुत्पादनीय प्लस सदृत, या 2 चॅप्टरला मिळून 13 मार्क्स यांनी वेटेज दिलेला आहे. यामध्ये यावरती एलक्यू त्यांनी दिलेला नाही, म्हणजे यावरती एलक्यू येऊ शकत नाही. फक्त त्यामध्ये एसीक्यूज येणार आहे. म्हणजे याच्यावरती रोगानुत्पादनेवरती एक एसीक्यू आणि सदृत्तवरती एक एसीक्यू, प्लस यामध्ये 3 एमसीक्यू, 5 आणि 5 10 आणि 3 13 मार्क. त्यानंतर 20 मार्क दिलेले आहार. आहार हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. एका चॅप्टरला फक्त 20 मार्क त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे त्यावर एमसीक्यू, एलक्यू, एसीक्यू हे सगळंच येणार आहे. त्यानंतर रसायन वरती फक्त एक एसीक्यू येणार आहे 5 मार्कासाठी. योगा आणि नॅचरोपॅथी याला 18 मार्क यांनी दिलेले आहेत. नॅचरोपॅथी वरती यांनी एलक्यू येणार नाही असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर योगावरती यांनी एलक्यू टाकलेला आहे. परंतु हे काय करतात, ही आपली एमयूएच युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला माहिती किती भारी आहे. तर एमयूएच युनिव्हर्सिटीने काय केलं होतं मागच्या वर्षी, जी काय ओल्ड ब्लूप्रिंट आहे, ओल्ड ब्लूप्रिंट नुसारच एमसीएच वरती क्वेश्चन टाकला होता. म्हणजे 6वा 7वा एसीक्यू त्यांनी एमसीएच मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर वरती टाकला होता. त्यामुळे आपल्याला जुनी सुद्धा ब्लूप्रिंट आपल्याला फॉलो करायची आहे.
म्हणजे एकच तर चॅप्टर आहे आपल्याला, तो सुद्धा आपल्याला वाचून घ्यायचा आहे. आपल्याला वाचायला काय जातंय, यामध्ये जो मस्ट टू नो चे आहेत पॉईंट आहेत तेच आपल्याला त्यामधले वाचायचे. तर बघूया आपल्याला कोणते पॉईंट्स मस्ट टू नो साठी आहेत, कोणते डिझायर टू नो साठी आहेत, हे सगळं आपल्याला तर हे पेपर 1 मध्ये बघितलं आपण, त्याच पद्धतीने पेपर 2 मध्ये दिलेला आहे सेम. जनपदंश मार्क व्याधीला 10 मार्क यांनी दिलेले, त्यावर तो एक एलक्यू आहे. एन्व्हायरमेंटल हेल्थला 16 मार्क यांनी दिलेले आहेत. आणि आपल्याला एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे 2 चॅप्टर मिळून आपल्याला 16 मार्क दिलेले आहेत. परंतु मुलांना काय वाटतंय, एन्व्हायरमेंटल हेल्थ खूप मोठा चॅप्टर आहे. बघूया आपण त्या चॅप्टर मध्ये काय काय वाचायचं, काय काय नाही. त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ प्लस स्कूल हेल्थ सर्व्हिसेस याला 20 मार्क दिलेले आहेत. पीएचसी, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर आणि फॅमिली वेलफेअर या सगळ्यांना हे 3-4 प्रिव्हेंटिव्ह जेरॅटिक्स या सगळ्यांना 20 मार्क यांनी दिलेले आहेत. त्यानंतर WHO आणि इंटरनॅशनल हेल्थ एजन्सी याला 19 मार्क, म्हणजे त्यामध्ये व्हायटल स्टॅटिस्टिक्स प्लस हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन या 3 चॅप्टरला मिळून 19, आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी याला 15 मार्क यांनी दिलेले आहेत. तर यामध्ये आता सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत, पेपर 1 जो आहे यामध्ये पहिला चॅप्टर आहे आपला स्वस्थ आणि स्वास्थ्य. यामध्ये काय वाचायचं आहे, यामध्ये मस्ट टू नो काय आहे, डिझायर टू नो काय आहे आणि नाईस टू नो काय आहे. तर बघा, मस्ट टू नो चे जे टॉपिक असतात हे आपल्याला करायचेच असतात. यामध्ये 4 एलक्यू मस्ट टू नो च्या टॉपिक वरून येत असतात, त्याचबरोबर 7 एसक्यू हे मस्ट टू नो वरून येत असतात, आणि 15 एमसीक्यू हे मस्ट टू नो वरून येत असतात. त्यामुळे मस्ट टू नो च्या व्हिडिओला मस्ट टू नो चे जे काही टॉपिक्स आहेत या टॉपिक्सला आपल्याला इग्नोर करता कामा नाही. हे आपल्याला मस्ट आहेत म्हणजे हे करायचेच आहेत, याशिवाय आपण परीक्षेला जायचंच नाही. बाकी डिझायर टू नो जे आहे, डिझायर टू नो मधून 1 एसक्यू येणार आहे आणि 2 ते 3 एमसीक्यू तुम्हाला पाहायला भेटतात. आणि नाईस टू नो जे चॅप्टर आहेत किंवा टॉपिक्स आहेत ते तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकता, कारण त्यामधून हार्डली एखादा एमसीक्यू तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामुळे आपला जो मेन फोकस आहे, मेन फोकस आपल्याला कशावरती करायचा आहे, मस्ट नो वरती करायचा आहे. तर बघा, पहिला चॅप्टर आहे, या पहिल्या चॅप्टर मध्ये मस्ट नो साठी काय आहे, मग यामध्ये स्वस्थ आणि स्वास्थ्य आहे. स्वस्थची जी काही डेफिनेशन आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यानंतर यामध्ये स्वस्थची लक्षणं काय आहेत, आरोग्य लक्षणं काय सांगितलेले आहेत, धातू साम्य लक्षणं काय सांगितलेले आहेत, आणि WHO ने हेल्थची डेफिनेशन काय दिलेले आहेत, त्याचे जे कंपोनंट्स आहेत किंवा त्याची जी काही डायमेन्शन आहेत, हेल्थचे डायमेन्शन आहेत, यावरती सुद्धा खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. हेल्थची डेफिनेशन अकॉर्डिंग टू WHO आणि त्याचे डायमेन्शन, फिजिकल, मेंटल आणि सोशल हे त्याचे डायमेन्शन आहेत. त्यानंतर जे काही शोधन आहे, शोधनचं स्वस्तमध्ये काय इम्पॉर्टन्स आहेत हे एक वेळा वाचून घ्यायचंय. आणि ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह कंपोनंट्स ऑफ वेलबिंग, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, क्वालिटी ऑफ लाईफ काय आहे, हे सगळं बघायचंय. आपल्या जे ऍप मध्ये लेक्चर्स कोर्स ज्यांनी जॉईन केलेले आहेत, या लेक्चर्स कोर्स मध्ये आपण सगळे हे पॉइंट शिकवलेले आहेत मस्ट टू नोचे, त्याचबरोबर काही जे डिझायर टू नोचे इम्पॉर्टंट आहेत हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, शिकवलेलं आहे व्यवस्थित. आता ज्यांनी कोर्स परचेस केला नसेल तर त्यांनी परचेस करू शकता, किंवा मी म्हणत नाही तुम्ही परचेसच करा, तर तुम्ही जर मनान करणार असेल तर हे टॉपिक तर करा, बिंदास करा. त्यामध्ये फक्त काय करायचे तुम्हाला, यामध्ये पहिलं जे आहे हे स्वस्थ वृत्तीची डेफिनेशन पाठ करायची, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर स्वस्थची लक्षणे काय आहेत, आरोग्य लक्षणे काय, WHO ने डेफिनेशन काय सांगितलेले आहे हेल्थची, त्यानंतर त्याचे डायमेन्शन काय सांगितलेले आहेत, आणि जे काही शोधन आहे, स्वस्त मधलं शोधन काय सांगितलेलं आहे ते बघायचंय. तर हे सगळं आपल्याला टॉपिक करायचेच आहे. त्यानंतर डिझायर टू नो चा हा टॉपिक आहे, काय आहे, वसुदैव कुटुंबकम काय आहे, म्हणजे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर जे आपण कन्सेप्ट देतो, किंवा ही वसुदैव कुटुंबकम ही कन्सेप्ट कोणी दिली, हे आपल्या भारताने दिली. भारत तेव्हा ज्या काळात विश्वगुरु होता तेव्हा ही कन्सेप्ट भारताने पुढे आणली. तर ही कन्सेप्ट काय आहे, एक वेळा ही बघू शकता, नाही बघितली तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला टॉपिक नंबर 2, दिनचर्या. आता हा जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावरून तुम्हाला एक एक एसीक्यू, त्याचबरोबर 3 ते 4 एमसीक्यू सुद्धा यामधून तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे या चॅप्टरला खूप जास्त महत्त्व द्यायचं आहे आपल्याला. यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत, मस्ट नोचे काय काय आहेत, तर यामध्ये बघा, प्री मॉडल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी प्रिव्हेन्शन इन आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे. त्यानंतर आहाराचं काय महत्व आहे डीसीच्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये, नियतकाल काय आहे, अनियतकाल काय आहे, त्यानंतर उष्ण जलपान काय असते,
त्या उषेजालपानंतर मलत्याग या ठिकाणी बघा आता दिनचर्या चालू झाली. मलत्याग, त्यानंतर मुख प्रक्षालन, दंतध्यावन, गंडूष, कवल, धूमपान, नस्य, अभ्यंग, मर्दन, स्नान, हे सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत किंवा हे आपल्याला करायच्या आहेत. यामधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. यामध्ये व्यायामावरती सुद्धा लेखी विचारला जातो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे व्यायाम. त्याचबरोबर उद्वर्तन, जे काही स्नान सांगितलेलं आहे हे सगळं आपल्याला मस्ट नोचे सगळेच करायचे आहेत. प्रॉपर क्लॉथिंग वगैरे सगळे टॉपिक करायचे. त्यानंतर डिझायर टू नोचा आहे आपल्याला कन्सेप्ट ऑफ वेकिंग अप ॲट ब्रह्ममुहूर्त. तर ह्या ब्रह्ममुहूर्ताचा आपल्याला वाचायचा आहे, कारण की ह्या डिझायर टू नो साठी जरी असला तरी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर बघा आपल्याला काही अशी डिझायर टू नो चे टॉपिक आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, त्यामुळे ब्रह्ममुहूर्ताचा आपल्याला कन्सेप्ट वाचायचा आहे. तांबूल सेवन हा सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा वाचायचं आहे. आणि अभ्यंग काय आहे, अभ्यंग वेगवेगळ्या ग्रुपनुसार काय काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आपल्याला वाचायचं. नाईस टू नोचा काय पॉईंट दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, अंजन ऑक्युपेशन और ऍक्टिव्हिटी फॉर अंजन ॲज हेल्थ प्रोमोटिव्ह मेजर, काय करायची गरज नाही. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ फेस पावडर, फेस पॅक, बाम, लोशन, लिपस्टिक वगैरे, डिओडरन्स, परफ्युम्स, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी चालेल, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आहे आता रात्रीचर्या. रात्रीचर्यामध्ये काय काय करायचंय, रात्री भोजन विधी, रिलेशन विथ हेल्थ, त्यानंतर रात्री शयन विधी काय असला पाहिजे, प्रॉपर टाइम ऑफ स्लीप, यामध्ये स्लीप बघायचे. आता स्लीप पूर्ण बघायची आहे, मॉडर्न ऍस्पेक्ट आणि आयुर्वेदा ऍक्सेप्ट दोन्ही सुद्धा, म्हणजे निद्राची डेफिनेशन काय आहे, निद्राचे टाइप्स काय आहेत, युक्त आणि अयुक्त निद्रा काय, निद्राबद्दल सगळंच बघायचं आहे. त्यानंतर रात्री जागरण काय असतंय, दिवास्वाप, अनिद्रा, अतिनिद्रा, अकाल निद्रा, सगळं बघायचं आहे. त्यानंतर ब्रह्मचर्य आणि अब्रह्मचर्य, इम्पॉर्टन्स ऑफ ब्रह्मचर्य आणि अब्रह्मचर्याचं काय इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर यामध्ये पुढं ब्रह्मचर्य तर हे आपण बघितलंच ऑलरेडी. रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ अकॉर्डिंग टू आयुर्वेदा काय हे बघायचं आहे. तर हे सगळं मस्ट टू नो साठी होतं. त्यानंतर डिझायर टू नो साठी काय काय दिलेलं आहे, आहार अँड विहार कॉजिंग साऊंड डिस्टर्ब स्लीप. आता हा टॉपिक तुम्ही नाही केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम, फक्त वाचून घ्या. त्यानंतर ड्युरेशन ऑफ स्लीप अकॉर्डिंग टू एज, हा टॉपिक सुद्धा एक वेळ वाचून घ्या. यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात, एमसीक्यू विचारू शकतात हे स्लीप वरती. ड्युरेशन ऑफ स्लीप किती असलं पाहिजे वेगवेगळ्या एजेस नुसार, म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी किती असलं पाहिजे, आपण अडल्ट आहेत आपल्यासाठी, म्हातारे माणसं आहेत ओल्ड एज त्यांच्यासाठी किती असलं पाहिजे. त्यानंतर स्लीप असोमनिया काय आहे, इन्सोमनिया काय आहे, त्यानंतर नार्कोलेप्सी काय आहे, रेस्टलेसनेस ऑफ लेग सिंड्रोम काय आहे, हे एक वेळ फक्त वाचून घ्या. यामध्ये एवढं नाही केलं तरी चालेल, फक्त स्लीप अपनोया आणि इन्सोमनिया काय हे एक वेळ बघून घ्या. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया चौथा टॉपिक, ऋतुचर्या. आता ऋतुचर्या बघा, हे ऋतुचर्यामध्ये जे 6 ऋतू आहेत, या 6 ऋतूंपैकी एक ऋतू तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. आता हा कोणता विचारला जाऊ शकतो, तर हे काही मी सांगू शकत नाही तुम्हाला कोणता विचारला जातो, कारण की 6 पैकी कोणताही विचारला जाऊ शकतो तो. जसे की एक्झाम चालू आहे तर बेसिकली असं काही अंदाज लावतात की एक्झाम ज्या काळात आहे, जो ऋतू आहे त्याच्या मागचा एक ऋतू करायचा आणि पुढचा एक ऋतू करायचा, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. परंतु 6 जे ऋतू आहेत या 6 ऋतूपैकी कोणताही ऋतू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आजपर्यंत सगळ्यात जास्त विचारला जाणारा ऋतू म्हणजे ग्रीष्म. त्याचबरोबर आपल्याला बाकीचे टॉपिक सुद्धा करायचे आहेत. यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ काल, यामध्ये कालाचं काय वर्गीकरण केलेलं, म्हणजे आदान काळ काय, विसर्ग काळ काय, हे सगळं बघायचंय. ऋतू लक्षण काय सांगितलेले आहेत, संचय, प्रकोप, प्रशम, दोषाचं अकॉर्डिंग टू वेगवेगळे ऋतू सांगितलेले आहेत ते बघायचं आहे. अग्नीचं रिलेशन काय आहे, बल रिलेशन काय आहे, ऋतू, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. हे मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे, आपल्या नोट्स मध्ये सुद्धा हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर ऋतुशोधन काय, ऋतुशोधन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये, एमसीक्यू साठी प्लस तुम्हाला एमसीक्यू साठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पथ्य अपथ्य, आहार त्या ऋतूप्रमाणे काय काय असला पाहिजे, आहार विहार त्या ऋतूमध्ये, ऋतुसंधी काय आहे, यमदृष्ट काल काय आहे. बघा ऋतुसंधी आणि यमदृष्ट काल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऋतू पर्याय काय काय आहेत, इफेक्ट्स ऑफ इफेक्ट्स ऑफ ऋतुविपर्य ऑन हेल्थ अँड रिलेशन ऑफ जनपदंश विथ प्रेझेंट डे एक्झाम्पल. यामध्ये आता हे
एक वेळ फक्त वाचून घ्या, जास्त काही यावरती भर द्यायचं काम नाही. बाकीचे जेवढे काय आहेत हे सगळे हे आपल्याला करायचेच आहेत. त्यानंतर ऋतू हरितकी, आता ह्या डिझायटोनोसाठी आहे ऋतू हरितकी, परंतु हा आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऋतू हरितकी डिझायटोनोसाठी जरी असला तरी हा आपल्याला विचारला जातो. रोगानुत्पादनीय, यामध्ये बघा रोगानुत्पादनीय म्हणजे काय सांगितलेलं आहे, धारणीय वेग आणि अधारणीय वेग हे दोन प्रकारचे वेग सांगितलेले आहेत. आपल्या नोट्स मध्ये एक स्पेसिफिक चार्ट काढून दिलेला आहे, तेवढा जर चार्ट केला तुम्ही तर सगळे यामध्ये होऊन जाईल. बघा धारणीय वेग आणि अधारणीय वेग यामध्ये दोनच गोष्टी वाचायच्या आहेत, बाकी सगळ्या काही वाचायची गरज नाही. आणि हे एवढे सगळे जे मस्ट टू नो चे टॉपिक दिलेले आहे तुम्हाला हे सगळे करायचे आहेत. यामध्ये ते सांगितलंय वेग धारणीय आणि वेग उदाहरणीय. त्यानंतर नेक्स्ट आपला चॅप्टर आहे सदवृत्त. सदवृत्त मध्ये काय काय वाचायचं बघा. सदवृत्त कशा पद्धतीने अधर्माला प्रिव्हेंट करतं. त्यानंतर आचार रसायन काय आहे, आचार रसायन काय आहे, त्याचा रोल काय आहे, सगळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मेंटली हेल्दी पर्सनचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मेंटल हेल्थ सर्व्हिसेस काय काय आहेत हे सगळं बघायचे आहे. त्यानंतर डिजिटल हेल्थ जे आहे, हे डिजिटल हेल्थ तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. रोल ऑफ त्रिगुण, हे त्रिगुण आपल्याला वाचायचे आहेत. सत्वाजय जी चिकित्सा आपण करतो मेंटल डिसीजेस म्हणजे मानसिक व्याधीमध्ये सत्वाजय चिकित्सा हे आपल्याला बघायचं आहे. सदवृत्त मेजर्स फॉर पर्सनल सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे डिझायटोनोसाठी जरी असले तरी सुद्धा. त्यानंतर आहार, आहार मध्ये बघा आता आहार खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एकटा आहार 20 मार्कासाठी आपल्याला चॅप्टर आहे, त्यामुळे हा आहार मध्ये बघा काय काय करायचं. आहाराचं सिग्निफिकन्स मस्ट नो सगळे आपल्याला करायचे. आहाराचं सिग्निफिकन्स यामध्ये, त्यानंतर आहार द्रव्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, आहार विधी विधान, आहार सेवन काल, द्वादश प्रविचारणा. त्यानंतर यामध्ये पथ्या जे काही पथ्य सांगितलेले आहेत, अपथ्य सांगितलेले आहेत, समशन सांगितलेलं आहे, अध्यशन, विषमशन, संतर्पण, अपतर्पण, व्याधी हे सगळं आपल्याला बघायचं आहे. षडरस भोजन, त्यानंतर षडरस जे भोजन आहे म्हणजे 6 रसांनी युक्त भोजनाचे काय काय फायदे होतात ते सगळं बघायचं आहे. अष्ट आहार विधी विशेष आयतन, यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ नित्य सेवनीय द्रव्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बघा. अष्टाहार विधी विशेष आयतन, नित्य द्रव्यांचं काय काय इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर आहार द्रव्याचे काय काय प्रॉपर्टीज आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ फूड, बॅलन्स डाएट, बॅलन्स डाएट सुद्धा खूप जास्त विचारला जातो. म्हणजे एका वेळी परीक्षेमध्ये क्वेश्चन आला होता बॅलन्स डाएट इन प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी मध्ये कोणकोणता डाएट दिला जातो, तर यामध्ये ते लिहायचं अकॉर्डिंग टू एज, बॉडी वेट, सायकोलॉजिकल स्टेटस, सोशल ऍस्पेक्ट ऑफ न्यूट्रिशन हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. तर त्यानंतर विरुद्ध आहारची काय कन्सेप्ट आहे हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर डिझायटोनोसाठी आपल्याला टॉपिक्स आहेत प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स आणि त्याची युटिलिटी काय, मिल्क हायजीन, कंपोजिशन, मिल्क बोर्न डिसीज काय काय येतं, मीट हायजीन कशी असली पाहिजे, इन्स्पेक्शन, फॉर्म्युलेशन ऑफ पथ्य अपथ्य, डाएट फॉर ओबेसिटी. तर हा जो पॉईंट आहे फॉर्म्युलेशन ऑफ पथ्य अपथ्य, डाएट फॉर ओबेसिटी हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर न्यूट्रासिटिकल जो पॉईंट आहे, न्यूट्रिजेनोमिक्स, त्यानंतर न्यूट्रिजेनेटिक्स हे पॉईंट सुद्धा आपल्याला वाचायचे आहेत. तर हे 2 पॉईंट तुम्ही करू शकता. त्यानंतर नाईस्टोनोचे पॉईंट, यामध्ये फूड हायजीन अँड सॅनिटेशन काय करायची गरज नाही. सेफ्टी अँड हायजीन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, नो. फूड सेफ्टी हे सुद्धा करायची गरज नाही. डिफरंट डायटरी सप्लिमेंट हे एक वेळ वाचून घ्या, डिफरंट डायटरी सप्लिमेंट्स ऑफ अर्गोनॉमिक एड्स. त्यानंतर डिफरंट डायटरी पॅटर्न्स जे सांगितलेले आहेत हे सुद्धा काय करायची गरज नाही. त्यानंतर स्लो अँड फास्ट फूड, इम्पॅक्ट ऑफ कुकिंग प्रोसेस, इन्स्टंट फूड्स, इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लामेटरी फूड्स काय करायची गरज नाहीये. त्यानंतर 8वा जो चॅप्टर आहे आपला रसायन, रसायन मध्ये आपल्याला काय काय करायचे, त्याची डेफिनेशन, बेनिफिट्स, त्याचं क्लासिफिकेशन आणि ऊर्जस्कर रसायन काय, बस हे 3च टॉपिक आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याचे नाईस्टोन नाही केले तरी चालेल, फक्त हे 3 टॉपिक परफेक्टच करायचे, कारण की यावरती एसक्यू फिक्स आहे आणि या 3 टॉपिक वरच तुम्हाला एसक्यू पाहायला भेटेल. त्यानंतर नेक्स्ट आहे योग. आता हे जो योग चॅप्टर आहे खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, यावरून तुम्हाला एलक्यू पाहायला भेटेल. आता योगामध्ये बघा तुम्हाला काय काय त्याची डेफिनेशन तुम्हाला बघायची आहे, वाचायची आहे. त्याची डेफिनेशन वेगवेगळे, पतंजलीने वेगळी सांगितली, भगवद्गीतेने वेगळी सांगितली, हे सगळे एक वेळ बघून घ्या. त्यानंतर योगाचे टाइप्स जे आहेत, राजयोग, हठयोग, कर्मयोग काय आहे. त्यानंतर
योगाभ्यास प्रतिबंधक काय आहेत, त्यानंतर योग सिद्धिकर भाव काय आहेत, मिथ्याहार काय आहे, अपथ्य काय आहेत, पथ्य काय आहेत, हे त्यानंतर पंचकोश थेरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि अष्टांग योग, हे दोन टॉपिक खूप 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 बिग स्टार अष्टांग योग आणि पंचकोश थेरी. आता हे अष्टांग योग मध्ये फर्दर या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे पुरं इन डिटेल बघायचं आहे. यामध्ये बघा यम नियम पुढे सांगितलेलं आहे, आसन बद्दल सांगितलेलं आहे, आसनचे जे स्टँडिंग पोझिशन आहेत, सिटिंग पोझिशन, प्रोन सुपायनेशन पोझिशन, त्यानंतर सूर्य नमस्कार बद्दल सांगितलेलं आहे, सूर्य नमस्कार देखील खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्राणायाम मध्ये परत त्याचे टाइप्स वगैरे येतात, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर षटकर्म देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, धवती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती, हे सगळं बघायचं आहे. बंद बद्दल बघायचं आहे. प्रत्याहार बद्दल, म्हणजे जे धारणा ध्यान समाधी आपण बघितलं होतं, ते सगळं या अष्टांग योग मध्ये सांगितलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला या योग चॅप्टर मध्ये मस्ट नो साठी करायचं, हे सगळं करायचंच आहे. त्याचबरोबर आता मुद्रा आहे, षटचक्र आहेत, हे याबरोबर आता ज्यांना सिलेबस कॉपी माहित नाही, सगळे योगच करायला लागतात, षटचक्र बी करतात, मुद्रा बी करतात, आणि एकदम परफेक्ट करतात हे मुलं. परंतु हे तुम्ही एक वेळ फक्त वाचून घेतलं तरी सफिशियंट आहे. यावर तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात की षटचक्र काय आहेत, मुद्रा काय आहेत, कारण की मुद्रामध्ये खूप मुलं टाइम घालतात, षटचक्र पाठ करत राहतात, परंतु परीक्षेमध्ये ते काय एसक्यू साठी येत नाही, ते तुम्हाला फक्त एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं, हे षटचक्र किंवा मुद्रा. म्हणजे असे चान्सेस आहेत. त्या डिझायर टू नो वरून ते एक एसक्यू तुम्हाला टाकणार आहेत, परंतु योगावरूनच टाकणार आहेत असं तुम्हाला फिक्स नाही. त्यामुळे हे जे मुद्रा आहे, ते षटचक्र आहे, हे फक्त तुम्ही वाचून घ्या एक वेळ. एक हार्डली एखाद्यावर बाय चान्स तुम्हाला एसक्यू येऊ शकतो, तसं ते येतच नाहीये. खूप आतापर्यंत जेवढे काही एक्झाम झाले त्यामध्ये यावरून आलेलं नाहीये. त्यामुळे हे एक वेळ फक्त वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर इडा, पिंगळा, सूक्ष्म नाडी जे आहेत, या फक्त एमसीक्यू साठी करा, यामध्ये तुम्हाला काही विचारले जाणार नाही. त्यानंतर ग्लोबल इंटरनॅशनल डे, योगा डे कधी साजरा केला जातो, हे एमसीक्यू साठी बघून घ्या. त्यानंतर लास्ट जो आपला चॅप्टर आहे नॅचरोपॅथी. आता या नॅचरोपॅथी वरून ते 4 ते 5 थेरपी आहेत, म्हणजे सन थेरपी, हायड्रोथेरपी, फास्टिंग थेरपी आणि मड थेरपी, सन थेरपी, फास्टिंग, हायड्रोथेरपी आणि मसाज, हे 5ही टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर डिझायर टू नो साठी आपल्याला बेसिक प्रिन्सिपल ऑफ नॅचरोपॅथी हा टॉपिक दिलेला आहे, हा सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जरी तो मस्ट डिझायर टू नो ला असला तरी सुद्धा. त्यामुळे यामध्ये सगळेच पॉइंट करायचे आहेत. कशामध्ये? नॅचरोपॅथी मध्ये. तर हे सगळं होतं पेपर 1 बद्दल. पेपर 1चं सगळं आपण बघितलेलं आहे की कोणते चॅप्टर मधून कोणते टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत, कोणते मस्ट नो चे टॉपिक्स आहेत, जे की आपली प्रायोरिटी फर्स्ट असली पाहिजे. मस्ट नो च्या टॉपिक्सला आपली प्रायोरिटी फर्स्ट असली पाहिजे, आणि ते आपल्याला करायचेच आहेत. त्यामुळे तुम्ही पेपर 1 जो आहे, हा पेपर 1 अगदी स्मार्टली प्रिपेअर करायचा आहे. यामध्ये काही जरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात, आणि हे जेवढं काय आपण पेपर 1चं दिलेलं आहे, जर याचा पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट मध्ये पीडीएफ म्हणून लिहा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल वरती हा जो पीडीएफ आहे हा अवेलेबल करून देईल. थँक्यू सो मच.